तुम्ही कुठले असे मला कोणी विचारले की माझी फार विचित्र पंचायत होते. माझे बालपण 10 ठिकाणी इथे तिथे असे गेले. काय सांगू, इथे की तिथे की तिथे. मी घुटमळतो व काहीतरी सांगतो किंवा बोलतच नाही. तरी पण आपले आईवडील जिथे असतात व जिथे आपले बालपण गेलेले असते त्या गावाशी व घराशी आपले आतडे गुंतलेले असते. माझा जन्म वऱ्हाडातल्या पारवा या गावी झाला व नंतर अतिशय लहानपणी वयाच्या 4थ्या-5व्या वर्षीच मला पारवा सोडून दुसरीकडे नेण्यात आले. तरी आईवडील पारव्यालाच राहत, त्यामुळे पारवा हेच मला माझे गाव सदैव वाटले व तिथले ते साधे डामडौल नसलेले घरच मला माझे घर वाटले. शिरपूरच्या वाड्याची ओढ मला कधी वाटली नाही की घरच मारते, तशी हाक ही त्या भव्य वाड्याने मला कधीच मारली नाही. खरे तर पारवा व तिथले घर यांचाही सहवास मला फारसा कधी लाभला नाहीच. मला धड कळतही नव्हते. अशा वयात माझे रोपटे उपटून दूरस्थ भूमीत रुजवण्याचा प्रयत्न झाला. माझ्या इच्छा अनिच्छेचा कोणी विचारच केला नाही की मला कोणी विचारलेही नाही. त्या जमिनीत ते रोपटे निकराने व वेडेवाकडे जगत वाढले असले तरी त्याची पाने व बाळफांद्या सूर्यफुलाप्रमाणे सतत पारव्याच्या दिशेने वळलेल्या असत. उठता बसता घरच्या आठवणी येत. वर्गातले लक्ष उडून पारव्याला भुर्र दिशी जाई व झोपाळ्यावर विडा खात बसलेल्या वडिलांजवळ बसून त्यांच्या जानव्यातल्या किल्लीशी खेळे. किंवा सगळ्यांचे आटपून नोकरा चाकरांची सुद्धा जेवणे करून स्वच्छ सावरलेल्या स्वयंपाकघरात थंडगार झालेले अन्न एकटीनेच जेवणाऱ्या आईसमोर बसून पुन्हा जेवतो म्हणून हट्ट करी. रात्री अंथरुणावर अंग टाकले की एका मागोमाग एक कढ येत. तरी एक दिलासा असे, केव्हा तरी सुट्टी लागेल व 4 दिवसांकरिता का होईना ते पारव्याचे घर आपल्याला कुशीत घेऊन पाठीवरून हात फिरवेल. पण तोही योग फार वेळा येत नसे. आला तरी सुटी स्वप्नासारखी संपे, मग पुन्हा ती तडफडत घराची आठवण, पुन्हा स्वप्नरंजन, पुन्हा प्रतीक्षा.